नमस्कार मित्रांनो, मी कैलास सुरेंशी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ एंड करता आला नाही कारण खूप लवकर पोचलो घरी आणि झोपून गेलो. थकलेलो होतो प्रवासामध्ये बाईकवरून, त्याच्यामुळे आता पुन्हा व्हिडिओ आपण चालू करतोय. आपण आता चाललोय आपल्या विठलाई देवीच्या दर्शनासाठी. बाईकवरूनच जाण्याचा आपला विचार होता, पण थोडंसं ते आपण मन चेंज केलं कारण ऊनच एवढं लागतंय. इकडं आपली काठी सजवायचं काम चालू आहे. हे बघा, ही आता काठी धुतली जाईल, त्याच्यानंतर मग त्याला मस्त असं आपले झेंडे वगैरे लावले जातील. आणि त्याच्यानंतर हे बघा, मुंबईवरून आलेली सगळे मित्रमंडळी आहेत आणि आपला गावचा मित्र सगळेजण धुवायचं काम करतात आणि साफ करून मग नंतर त्याला गोंडे आणि झेंडे लावून मस्त अशी सजवली जाईल. तोपर्यंत आपण येऊया आपल्या देवाचं दर्शन घेऊन. आणि हा माझा मित्र, लहानपणीचा मित्र, म्हणजे मी लहान आहे पण लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. हा असा बराच आपण म्हणजे दीड वर्षाच्या कालावधीत भेटलो असं झालंय. कारण हा पण आता कामानिमित्त बाहेर होता जवळपास 5-6 महिने, आणि मी सुद्धा म्हणजे मी जिकडे राहतो तिकडे आपल्या गावाकडचं कोणी नाही आहे, त्याच्यामुळे कोणाची भेट होत नाही. पण ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच आपल्या लहानपणीच्या मित्रांची भेट होणार आहे. तर आता आपण चाललोय देवीच्या दर्शनाला. इथून जवळपास एक 20-25 किलोमीटर गाव आहे, डोंगरावरती गाव आहे आणि तिथे देवीचं आपलं मंदिर आहे. खूप जुन्या काळातलं, म्हणजे आपल्या पिढीच्या आदल्या 1-2 पिढ्यापासून असेल तेव्हापासून तिकडे देवीचं आहे. तर तिकडे आपल्या ज्योतिबाच्या मंदिराची जी पालखी आहे, म्हणजे ज्योतिबाची पालखी आहे, ती तिकडे दिसत आहे तुम्हाला. इकडे झाडं दिसत आहेत ना, तिथे ज्योतिबाचं आपलं मंदिर आहे. उद्या तिथे जत्रा आहे आणि त्याची पालखी आपल्या विठलाई देवीच्या इथे जाणार आणि तिथून मग भेट देऊन आपल्या गावात येणार आहे. तर आपण विठलाई देवीच्या मंदिरात जाऊ आणि मस्त असं दर्शन वगैरे करूया आणि मग संध्याकाळी पालखीचं दर्शन घ्यायला परत खाली येऊ. गावात असा जत्रेचा असा माहोल बनलाय. गुढीपाडव्याला सगळ्यांच्या घरोघरी आणि दारोदारी गुढ्या सजल्यात. बघा किती गावामध्ये असं सुंदर वातावरण झालंय, खूप भारी वाटते खूप. म्हणूनच आम्ही वर्षातून, म्हणजे देवाची पालखी असते गुढीपाडव्याला आणि जत्रा असते, आम्ही दरवर्षी न चुकता सगळे गावकरी येतच असतो. खूप भारी वाटतं, खूप धमाल. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, उद्या जत्रेचा स्पेशल व्लॉग असणार आहे. काय धमाल असते, कुस्त्या असतात आपल्या जत्रेला. त्याच्यानंतर आपल्या पालखीचा सोहळा निघतो, काठी पालखीचा, तो देखील बघायला भेटेल. तर ह्या 2-3 दिवस आपल्याला म्हणजे फुल धमाल येणार आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवस मॅचेस आहेत गावच्या, ते देखील आपण एन्जॉय करणार आहे. वर्षातून आपण येतोय 2-3 दिवस गावाला, सतत येत नाही, त्याच्यामुळे सगळ्या लोकांची काय भेट होत नाही. आता हे व्हिडिओ काढून शूट करण्यामागचं कारण एकच आहे की आपल्या ह्या मेमरी मी काही वर्षानंतर जरी बघेन तरी पण मला ह्या मोमेंट म्हणजे त्या ताज्या होतील, म्हणून मी एक व्हिडिओ असा बनवतो. बाकी त्याच्या मागचं आपलं असं म्हणजे जास्त काय नाही आहे की आपण पुढे जाऊन कधी हे दिवस आठवायचे म्हटले तर आपल्याकडे काहीतरी असायला हवं. काय म्हणतो योगेश? बरोबर आहे. जे लहानपणीचे जे आपले दिवस होते ते आपण मिस करतोय ना खूपच. कारण येत्या काही वर्षात ह्या गोष्टी आपल्यापासून दुरावात होत चाललेल्या आहेत. हो, पहिले जे दिवस होते म्हणजे पैसा नव्हता पण आनंद खूप होता. आता पैसा आहे पण वेळ नाहीये आणि बऱ्याचशा मोमेंट अशा जगता येत नाहीयेत. ही आपली बाग वस्ती, बाग म्हणजे गावाचाच एक भाग आहे. इथे आपल्या गावातली आपल्या भावकीमधले पण काही लोक आहेत आणि मुस्लिम समाजाचे पण काही लोक आहेत, पण ती सुद्धा आपल्या गावाचा हिस्सा आहेत. इकडे रस्त्याचं जरा काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं रस्ता मध्ये पॅच थोडा खराब आहे. मित्रांनो, आपण आता एंटर केलं आपल्या तालुक्यामध्ये.
किती झाडं होती इकडं, सगळे झाडं तोडून आता हे रस्त्याचं काम चालू झाल्यामुळे बघा घर पण तोडलं गेलंय. रस्त्याची कामं असल्यामुळे पूर्णपणे हे सगळं ओसाड झालं आणि जिथे अतिक्रमण झालं होतं ते देखील सगळं तोडत चाललेत. हे बघा मंदिराचा कट्टा वगैरे तोडलेला आहे. ह्या साईडला जी घरं होती ती पण तुटली गेलेली आहेत. हा कराड चिपळूण हायवे जो आहे त्याचं काम चालू आहे. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. आपला इथं पहिला लेफ्ट आहे. हे बघा किती पूर्णपणे मोकळं झालंय. खूप दिवसानंतर आल्यामुळं असं वाटतंय की काय काय समजत नाही. जवळपास मी वर्षानं आलोय गावाला. आधी मध्ये बराच वेळ झाला आलेलो नव्हतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या लाईफमध्ये हॅप्पी आहे, चांगलं आहे. अजून काय पाहिजे. आयुष्य सुंदर आहे आणि असं सुंदर पद्धतीने जगलं पाहिजे. आता आपण इथून कारवड गाव लागणार आहे. त्या कारवड गावातनं आपण आता विठ्ठलवाडीच्या दिशेने चाललोय. तो रस्ता तिकडे दिसतोय तुम्हाला डोंगरामध्ये. त्या रस्त्याने आपल्याला विठ्ठलवाडीला जायचं आहे. हे कारवड गाव लागलंय. कारवड गाव म्हणजे हा सह्याद्रीचा हा वरचा पठार आहे. हे सगळं वरच्या पठाराचं भाग लागला. आपल्या म्हणजे हा जो आपल्या साईडचा भाग आहे ना हा सह्याद्री रांगा आहेत, डोंगराच्या रांगा आहेत. त्याच्यावरती हा जो वरचा पठार आहे ना, आपण वरच्या पठारावरती आलोय. ते बघा तिकडे समोर जे दिसतंय ना तुम्हाला, हे कोयना डॅमचं बॅक वॉटर आहे. हे कोयना धरणाचं पाणी दिसतंय आपल्याला. आणि पूर्ण आपण आता ह्या वरच्या लेवलला आलोय सह्याद्रीच्या. आता इथून जवळपास 2-1 किलोमीटर आपलं देवीचं मंदिर आहे. तर हा पूर्ण असा वरच्या रानामाळातूनच रस्ता आहे. आता पुढचा रस्ता किती चांगला आहे हे माहित नाही, काही त्याची अपडेट नाही आहे. पण आता आपण जाऊनच बघूया. आता दिसताना तर दिसतोय की झालाय रस्ता करून, पण बघूया आता चांगला असेलच. कारण आता यात्रेच्या निमित्ताने रोडची कंडिशन वगैरे थोडीशी बनवून घेतात गावकरी. कारण बरेचसे लोक येतात आपल्या देवीच्या दर्शनाला. विठ्ठलवाडीच्या रस्त्याला लागलोय. हा विठ्ठलवाडीचा फाटा होता आणि मुख्यमंत्री आवास योजनेतनं हा रस्ता झाला असा बोर्ड लागलाय तिथं. रस्ता छोटाच आहे, गाडी समोरनं आली तर थोडंसं आपल्याला पण होईल, पास होईल. छोट्या गाड्या कार पास होतील एवढा तरी रस्ता आहे. चला आपण आता आरामात जाऊ, कारण हा थोडासा नागमोडी वळणाचा रस्ता आहे. मी 2 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा एवढा काही रस्ता झाला नव्हता, खडीकरण झालेला. आणि इकडे जांभा दगड एवढा आहे ना, खूप प्रमाणात जांभा दगड आहे. ही लाल माती जी दिसते ना ही जांभ्या दगडाची. आणि हा रस्ता अख्खा त्यावेळेस जांभ्या दगडाचा होता. पण सगळी जमीन सगळी ओसाड आहे इकडं, काहीच पिकत नसत. ह्या वरच्या भागातली जी लोक आहेत ना, जास्त प्रमाणात स्थलांतर करण्याचं कारण तेच आहे की ह्या जमिनीत हे जांभाड सगळं आहे. त्याच्यामुळे ह्या जमिनीत काय पिकतंय एवढं असं वाटत नाही. त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक इकडची ह्या वरती सह्याद्री पठारावरती जे लोक आहेत ती शहराकडे वाटचाल त्यांची आहे. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, समोर अशी निलगिरीची झाडं वगैरे आहेत आणि वळणावळणाचा रस्ता. पावसात ग्रीनरी एवढी मस्त असणार आहे ना इकडं. पावसामध्ये यायला पाहिजे. पावसामध्ये मी इकडे राईड करणार आहे एकदा. बघूया या पावसामध्ये जमलं तर एकदा राईडला यायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्या ग्रुपला घेऊन यायचं आहे. आपल्या गावाकडचं इकडचं सह्याद्री पठार सगळं दाखवायचं त्यांना. कोयना डॅम दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इकडचं स्पेशल मटण वगैरे त्यांना खायचं आहे. तर त्यांना एकदा घेऊन यायचं आपल्याला इकडं. फायनली आपल्याला आपलं गाव दिसलंय विठ्ठलवाडी. विठ्ठलाई देवीचं देवस्थान इथं असल्यामुळे या गावाचं वाडीचं नाव पडलंय विठ्ठलवाडी. मोजकीच घर आहेत बघा. हे आमच्या गावाचाच भाग आहे, पण पूर्णपणे डोंगरावरती हे गाव आहे. जवळपास आपल्याला 20-22 किलोमीटर फिरून यायला लागतं. आणि इथून डायरेक्ट आपण डोंगराच्या पाय वाटेने खाली गेलो तर आपण डायरेक्ट आपल्या गावात जातो. पालखी देखील आले मला वाटतंय.
चला तर मग आपण दर्शन वगैरे करून घेऊया. गर्दी वगैरे काही एवढी नाही आहे, आपण फटाफट दर्शन वगैरे करून घेऊ. इकडे बघ. ज्योतिबाच्या नावा चांग भलं. पालखी आपल्या गावात आले. आता पालखीचं प्रत्येकाच्या दारात, प्रत्येकाच्या कुटुंबाला दर्शनासाठी प्रत्येक घरासमोर पालखी ठेवली जाते. मुलाबाळांना दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाच्या दारात आपल्या पालखीचं काठी घ्या की टेकाची काठी घ्या की थोडं मोठं आहे ना. पालखीचा सोहळा अगदी उत्तम पद्धतीने चाललाय. मस्त असं वर्षभरानंतर आलोय त्याच्यामुळे खूप असं मस्त वाटतंय. हा माझा मोठा भाऊ, हा बघा सगळ्यात मोठा, आणि बाकी मित्रमंडळ आहेत. थोड्याच वेळात आपल्या आता दारात पालखीचं आगमन होईल. 2-3 घरांच्या पलीकडे आहे. ते झालं की इथं येईल आणि इथून मग आपल्या दारात पालखी येईल. आणि हे बघा, हे दादा देवाची वाट बघतात सगळेजण. आणि आरतीचं ताट वगैरे सगळं बनवून झालंय. पालखीची वाट बघतो आम्ही सर्वजण. इकडे 2 घरांच्या पलीकडे पालखी आहे, येईल थोड्या वेळात. आणि मस्त असं घोंगडं वगैरे हातरून त्याच्याभोवती आपण रांगोळी वगैरे काढल्या. हॅलो, पालखी आले आता आपली. हे घर झालं की आता आपल्या दारात पालखी येणार आहे. दर्शन घेणार आहे आपण सगळे. आणि देवाची कृपा आपल्यावर अशीच राहो. ज्योतिबाच्या नाव चांग भलं. अण्णा इकडं फटाके घेऊन तयार आहे. ज्योतिबाच्या नाव चांग भलं. त्याला म्हणतो तिथं काडी टक्की. फोटोग्राफी इकडं पहिल्यांदा हो झालं. फोटो देवाचं दर्शन झालं सगळ्यांचं एकदम चांगल्या प्रकारे झालं. आणि आपल्यावरती अशीच कृपा असू देत देवाची. ज्योतिबाच्या नावात चांग भलं. चला.
आता देव इथून जाईल. इथून गगनगिरी महाराजांचा मठ आहे, त्या मठावरून मग खालच्या गावात जाणार. इथला नाही ना बाबा ज्योतिबानं नायक येडोबानं माझी पोरं बाळ सुखाची ठेवा, माझा परिवार सगळा सुखाचा ठेवावा, आनंदात ठेवावा. चांगलं. आणि अशा प्रकारे आपण इथं व्हिडिओला एंड करूया. दिवसभरामध्ये जे काय झालं ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटलंय. देवाची पालखी वगैरे मिरवणूक कशी असते तुम्हाला बघायला भेटलंय. तर चला आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तर ज्योतिबाच्या नावावर चांगलं.